नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे तो म्हणजे एकात्मिक रोग व्यवस्थापन. आता एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? तर याच्यामध्ये फक्त रासायनिक ज्या बुरशीनाशक आहे त्यांचा उपयोग न करता त्याच्यामध्ये आपल्याला जैविक बुरशीनाशक असतील किंवा ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. याने काय होईल तर जे आपण केमिकल मारतो किंवा जे रासायनिक बुरशीनाशक मारतो त्याचा प्रादुर्भाव कमी होईल आणि जास्त आपली जमीन नापीक होणार नाही किंवा जे आपले जे बेनिफिशियल आपण म्हणतो जे आपले महत्त्वाचे जे जीवाणू आहेत, दोन प्रकारचे जीवाणू असते. एक महत्त्वाचे जीवाणू असतात म्हणजे आपल्याला उपयोगी असणारे आणि एक आपल्या झाडाला किंवा पिकांना नष्ट करणारे किंवा त्यांचं उत्पादन कमी करणारे असे दोन प्रकारचे असतात. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही केमिकल बुरशीनाशक जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये ते सगळंच मारून टाकतं. मग ती उपयुक्त बुरशी असू द्या किंवा बिना उपयुक्त बुरशी असू द्या दोन्हीचं त्या ठिकाणी मारत असते. मग आपल्याला त्या ठिकाणी तिन्ही पद्धती अवलंबायच्या आहेत. त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धत असेल किंवा जैविक पद्धत असतील किंवा रासायनिक पद्धती असतील, ह्या तिन्ही बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मग पहिल्यांदा बघायला गेलं तर बुरश्या कोणकोणत्या असतात, तर मर रोगसारखी बुरशी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यानंतर मुळकूज असेल, करपा असेल, त्याच्यानंतर बॅक्टेरियलमध्ये बघायला गेलं तर तेल्यासारखा प्रादुर्भाव असतो. नंतर पानावरती टिपके येणे किंवा खोडावरती त्याच्यामध्ये पानावरती स्कॉर्चिंग येणे, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या भुरी येणे किंवा काजळी पडणे, अशा बऱ्याच प्रकारच्या त्या ठिकाणी बुरशी आहेत. मग याच्यासाठी फक्त आपण त्या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशक किंवा केमिकलचं त्या ठिकाणी फवारणी करून थांबवत असते. पण जर बघायला गेलं तर बुरशी दोन प्रकारे असते. एक तर आपल्या झाडावरती किंवा पिकावरती आलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मातीमध्येच असते, सुरुवातीपासूनच मातीमध्ये असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादी रोपं लावत असतो, नवीन प्लांटेशन करत असतो किंवा लागवड करत असतो, तेव्हा रोपासोबत येणारी बुरशी, अशा 3 प्रकारच्या बुरशी त्या ठिकाणी विविध माध्यमातून येतात. मग ही बुरशी कधी वाढत असते, तर जेव्हा पावसाचं जास्त प्रमाण असतं, ढगाळ वातावरण असतं. तिसरी गोष्ट म्हणजे पाऊस जास्त असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ढगाळ वातावरण असतं. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तापमान कमी होत असतं, तेव्हाही बुरशीला एक चांगलं वाढण्यास टेम्परेचर असतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जर ह्युमिड म्हणजे दमट वातावरण जर जास्त झालं तर तिथं सुद्धा बुरशी वाढण्याचे प्रमाण असतं. या वातावरणामध्ये बचण्यासाठी किंवा पिकावरती आपल्या केमिकलच फक्त न फवारणी करता वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. तर पहिली बघू पारंपरिक पद्धत. तर पारंपरिक पद्धतीमध्ये काय असतं, तर जेव्हा बुरशी एक बघायला गेलं तर कमीत कमी 1 फुटापर्यंत म्हणजे 12 इंचापर्यंत बुरशीचं अस्तित्व असतं. त्याच्या खाली वेगवेगळ्या बुरशींचं असतं, पण एक नॉर्मल आपण बघायला गेलो तर 12 इंचापर्यंत म्हणजे 1 फुटापर्यंत त्याचं अस्तित्व असतं. मग हे मारण्यासाठी काय केलं पाहिजे, जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करत असतो तेव्हा खोल नांगरट जर केली तर त्याच्यामधून काय होतं, जी जमिनीमधील जी बुरशी आहेत त्या वरती येऊन आपल्या उन्हामध्ये तापून त्या ठिकाणी मरत असतात बऱ्यापैकी बुरशी. दुसरी गोष्ट म्हणजे काय केलं पाहिजे, आपण पिकांची फेरपालट केली पाहिजे. समजा जर एकाच जमिनीमध्ये जर आपण सारखं एक जर पीक लावत असू तर त्यांचं जे जीवनक्रम आहे ते त्या पिकावरतीच कंटिन्यू त्यांचं अवलंबून असतं. मग ते तोडण्यासाठी आपण जर तिथं फेरपालट जर केली पिकांची तर त्या ठिकाणी बुरशीजन्य प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे मल्चिंगवरती एखादी लागण करत असेल, टोमॅटो असेल, त्या ठिकाणी कलिंगड असेल, वांगे असतील किंवा अन्य कोणती फळभाज्या असतील किंवा फळपिकं असतील, तर त्या ठिकाणी करताना काय केलं पाहिजे, मल्चिंग तुम्ही अंतरल्यानंतरनं एक 4 ते 5 दिवस मल्चिंग फक्त अंतरून ठेवायचं. त्याच्यावरती होलं वगैरे काही घ्यायची नाहीत. त्याने काय होतं, तर जेव्हा वरून ऊन पडत असतं तेव्हा ऊन खालीपर्यंत जाऊन त्याच्या जी उष्ण जी तयार होत असते, जी उष्णता तयार होत असते त्याच्यामुळे जे मातीतले 1 फुटापर्यंत जे बुरशीजन्य जीवाणू आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी मारण्यास मदत होत असते. हे जरी केलं तर त्या ठिकाणी बुरशी कमी होऊ शकते. मग आता जैविकमध्ये काय वापरू शकतोय आपण, तर जैविकमध्ये बघायला गेलं तर ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल किंवा बॅसिलस असेल, या 3 जर बुरशांचा जर आपण उपयोग केला, कल्चर जर त्याचं तयार केलं, गुळाच्या पाण्यामध्ये असेल किंवा पोहे पाण्यामध्ये जर उकळून जर ते जर टाकलं तर ते त्यांची वाढ केली जर आधी आपण एक 24 ते 48 तास भिजवून, तर ते जरी सोडलं तर त्या ठिकाणी ते मदत करत असतं. तर आता हे काय करतं, हे डायरेक्ट बुरशी मारत नाही, तर जे बुरशी आहे तर त्याच्यावरती जे हानिकारक बुरशी आहे त्याच्यावरती हे वाढून त्या बुरशीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. काही बुरशी मर रोगासारखी जर बुरशी असेल त्याच्यामध्ये तिथं बघायला गेलं तर तुम्ही फ्युजेरियम असेल, सिरॅटोसिस्टिस असेल, यासारख्या बुरश्या मुळावरती जाऊन ती मुळं खाण्याचं काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपलं झाड मरत असतं किंवा मुळकूज होत असते असे बुरशीचं प्रमाण. मग हे काय करतं, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल किंवा बॅसिलस, त्या बुरशींवरती बसून त्यांच्यावरती एक स्वतःचं आवरण तयार करून त्या ठिकाणी त्यांना मारण्याचं काम करत असतात. हे या जैविक बुरशींचं मुख्यत्वे काम आहे.
मग हे देताना कसं दिलं पाहिजे, तर समजा एखादा ड्रम घेऊन त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1-1 लिटर जरी तुम्ही घेतलं, ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनास असेल किंवा बॅसिलस, हे टाकून त्याच्यामध्ये 2 किलो गुळ जर टाकला, 100 लिटर पाण्याला 1 किलो गुळ पुरेसा होतो. समजा 100 लिटर पाण्याचं जर बघितलं आपण तर अर्धा लिटर जरी तुम्ही ही बुरश्या घेतल्या, ट्रायकोडर्मा, सोडोमोनास आणि बॅसिलस, 1 किलो गुळ घेतला आणि 1 किलो जर पोहे तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये जर उकळून फक्त ते थंड झाल्यानंतर त्याचं पाणी जरी त्याच्यामध्ये ओतलं त्या ड्रममध्ये, तरी त्या ठिकाणी बुरशी वाढण्यास तुम्हाला मदत होत असते. आता ही झालं जैविक झालं. मग आता याच्या जैविकचा आपण कुठं अजून उपयोग करू शकतो, तर जेव्हा आपण पेरणी करत असतो, बियाण्यांची पेरणी असेल, तर ह्या बियाण्यांच्या पेरणीमध्ये काय केलं पाहिजे, तर तुम्ही ट्रायकोडर्मा सारखे जर त्या ठिकाणी जैविक बुरशीनाशक जर आपल्या बियाला चोळले, तर त्या ठिकाणी ते जे त्या बियामध्ये जी येणारी बुरशी आहे ते ठिकाणी कमी होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर शेणखत देत असाल, शेणखतामध्ये किंवा बेसल डोसमध्ये जरी तुम्ही हे कल्चर जरी दिलं, किंवा हे कल्चर जर तुम्ही एक गांडूळ खतामध्ये 100 किलो किंवा 200 किलो गांडूळ खतामध्ये जरी कालवून जर त्याची एक चांगलं तुम्ही चिलिंग जर केलं त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला बुरशी मरण्यात किंवा त्या ठिकाणी जैविक बुरशी वाढून तुमच्या जी जैविक जमिनीमधली बुरशी असेल किंवा मुळांवरती बुरशी असेल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रादुर्भाव चांगला दिसून येतो. तिसरा प्रकार कुठला आहे, केमिकल, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे बुरशीनाशक येतात. त्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक असू द्या, तुमचं आंतरप्रवाही असू द्या किंवा ट्रान्सलॅमिनार आपण म्हणतो त्याला, तर मग हे बुरशीनाशक येतात. मग बऱ्यापैकी बघायला गेलं तर सगळे केमिकलच आता वापरत आहेत. मग जर तुम्ही जैविक बुरशीनाशकाला जर तुम्ही गेला, तर बऱ्यापैकी केमिकल जे आपण ड्रीपमधून सोडतो किंवा डायरेक्ट खाली येऊन पाण्यातून देत असतो, तर पण हे जैविक बुरशीनाशक जर सुरुवातीपासून जर तुम्ही पीक लागवडीपासून जर उपयोग केला, तर त्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव मिळत असतो. तुम्ही जर समजा बुरशी तुम्हाला दिसत आहे, जर तुम्ही लगेच सोडले जैविक बुरशीनाशक, तर त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दिसत नाही. त्याचा रिझल्ट दिसण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 ते 21 दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी लागत असतोय. मग त्या ठिकाणी केमिकल फक्त वापरत असता. तुम्ही जर सुरुवातीला जर आपलं पीक असेल किंवा फळबागाची जर लागवड असेल, सुरुवातीपासून जर जैविक बुरशीनाशक वापरली, तर त्या ठिकाणी केमिकलचा खर्च तुमचा कमी येईल. तसेच जे आपले फायदेशीर बुरशी आहेत किंवा जे आपल्याला बेनिफिशियल बुरशी आहेत त्या ठिकाणी वाचण्यास मदत होते, आणि जे हानिकारक आहे ते त्या ठिकाणी आपल्या जैविक बुरशीनाशकातून ते मरू शकतात. पण केमिकल जर वापरलं तर ते सगळंच मारून टाकते, तुमचं बेनिफिशियल असू द्या तुमचं किंवा हानिकारक असू द्या, दोन्ही त्या ठिकाणी डायनट करत असते. मग ड्रिपमधून जरी तुम्ही त्या ठिकाणी केमिकल सोडलं तरी चालू शकते. पण बऱ्यापैकी जैविक आणि पारंपरिक पद्धती ज्या उन्हाळ्यामध्ये नांगरट करणे असेल किंवा मल्चिंग पेपर अंतरून 4 ते 5 दिवस थांबून आतील बुरशी असू द्या किंवा पिकाची फेरपालट असू द्या, यासारखे जर तुम्ही त्या ठिकाणी बदल जर राबवले, तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपण त्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणू शकतो किंवा एक 4 ते 5 पद्धतींचा आपण त्या ठिकाणी अवलंब करून बुरशीचा डायनर त्या ठिकाणी केला, तर जमीन सुद्धा नापीक होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याची गरज आहे. कारण बघायला गेलं तर बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल वाढलेला आहे आणि हे करणं त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. केमिकल जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर जो आहे ते आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.